खंडोबा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रमुख असं कुलदैवत आहे. याला मल्हारी मार्तंड, मार्तंड भैरव, म्हाळसा कांत, मैलार, खंडेराय अशा नावांनी ओळखलं जातं. हे भगवान शंकराचंच एक रूप असून पुण्यात असलेल्या जेजुरी गडावरती खंडोबाचे मंदिर आहे. हे मंदिर 17व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी बांधलंय. डमरू, त्रिशूळ, खंडा, पानपत्र, घोडा आणि कुत्रा ही खंडोबाची काही चिन्ह आहे. आता शंकराने खंडोबा रूपाने अवतार कधी घेतला असा विचार करत असाल तर ही पौराणिक कथा नक्की ऐका. एकदा मल्ल आणि मणी या दोन दैत्यांनी पृथ्वीलोकात हाहाकार माजवला. त्यांना आवरणं कठीण झालं होतं. तेव्हा देवांच्या विनंतीवरून भगवान शंकरांनी खंडोबाचे रूप घेतले. मार्तंड भैरव रूप घेऊन आपल्या घोड्यावरती स्वार होऊन ते मल्ल आणि मणीचा वध करण्यासाठी निघाले. या दोघांचा वध केला, पण मणीने आपल्या कृत्याची माफी मागितली म्हणून त्याला क्षमा करून आपल्या पाणपात्रात म्हणजेच तीर्थ किंवा पाणी ठेवण्याच्या भांड्यात खंडोबाने स्थान दिले. तर मल्लाच्या मस्तकाचे तुकडे केले ते जेजुरीच्या पायरीवरती पडले. खंडोबा हे सूर्य आणि शिव म्हणजेच मार्तंड आणि भैरव यांचं स्वरूप आहे. त्यामुळेच रविवार हा दिवस खंडोबाचा वार म्हणून पाळतात. तर हळद ही सूर्याशी संबंधित असल्यामुळे येथे भंडारा उधळतात. या उधळलेल्या भंडाऱ्यामुळेच जेजुरी सोन्यात न्हाऊन निघालेली दिसते. वर्षभर येथे भाविकांची गर्दी असते. खंडोबाच्या गडावरती येऊन लोक तळी भरतात, गोंधळ घालून घेतात. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवतेची भेट घेऊन त्याचे आशीर्वाद घेतात. लग्न झाल्यानंतरही अनेक जोडपी खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. बायकोला उचलून गड चढण्याची येथे पद्धत आहे, जे प्रेमाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. खंडोबाच्या पूजेत सगळे 1.25 पावशेर पटीने दिले जाते. कुळ परंपरेनुसार येथे शाकाहार आणि मांसाहार असा दोन्हीही नैवेद्य दिला जातो.